म्हणजे शरीराने सोबत आहे परंतु मनाने त्यांच्या सोबत तितपत आहे. तर मी फार निष्ठावान शिकतो. काम आणि दंड या दोन गोष्टी जास्त वापरल्या जातात त्या निवडणुकांमध्ये. जर 1 कोटीचा विकास निधी मिळतो, आमदार काम करत नाही आणि मग एवढा कोट्यवधीचा खर्च केला तर नेमका हा कशा? तर निवडणुका ह्या प्रचंड महाग. आज जनतेचा समज झालेला आहे की आम्ही निवडून गेलेला नेता हा राजकारणामध्ये जाऊ, हा भ्रष्टाचार करणार आणि पैसे खाणार. काही लोकांना त्यांचे काही व्यवसाय असतील, चुकीचे व्यवसाय असतील, तर ते झाकण्यासाठी राजकारणामध्ये यायचं. मी शिवसेनेतून निवडून आलेला आमदार, तर त्या उमेदवारीवर 2018 माझा अधिकार होता. परंतु संजय राऊतांनी सांगितले की तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही, कारण आम्हाला नरेंद्र दादा. नमस्कार, मी मनीष कटारिया, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. राज्यात सध्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि अवघ्या काही तासांवर आता विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये नाशिक विधान परिषद मतदारसंघ जो आहे तो विशेष करून चर्चेत राहिला, तो अपक्ष उमेदवारीमुळे. परंतु एकूणच हा विधान परिषद मतदारसंघ नेमका कसा आहे, याची कार्यपद्धती नेमकी काय आहे आणि यातली राजकीय घडामोडी या कशा पद्धतीने या घडत असतात, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते शिवाजी सहाने. सर, स्वागत आहे तुमचं माय महानगरमध्ये. 2 वेळा आपण विधान परिषदेची निवडणूक लढला, 2012 आणि 2018 मध्ये. सर्वात पहिले तर हा जो विधान परिषद मतदारसंघ जो आहे त्याची नेमकी व्याप्ती कशी आहे आणि या मतदारसंघाचं वैशिष्ट्य काय, म्हणजे या मतदारसंघामध्ये निवडून आलेला जो कोणी आमदार असतो तो कशा पद्धतीने काम या मतदारसंघामध्ये करू शकतो? मुळात आपलं महानगर मी आभार मानेन की हा इतका महत्वाचा विषय आपण चर्चेसाठी घेतला. कारण विधान परिषद निवडणूक हेच फक्त नाशिककरांना आतापर्यंत माहिती, परंतु हा विधान परिषदेचा जो मतदारसंघ आहे, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा मतदारसंघ, याची व्याप्ती किती आहे, हा मतदारसंघ किती मोठा आहे, हे नाशिकच्या जनतेला, नाशिक जिल्ह्याच्या जनतेला समजलं पाहिजे. आजही लोकांना असं वाटतं की आपला विधानसभेचा आमदार हाच फक्त आपला आमदार असतो, तर तसं नाहीये. या 15 विधानसभा मतदारसंघामध्ये, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जे 15 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या विधानसभा मतदारसंघातल्या 15 आमदारांच्या व्यतिरिक्त आणखी 3 आमदार या ठिकाणी असतात. त्यातला एक शिक्षक मतदारसंघाचा आमदार असतो, दुसरा पदवीधर मतदारसंघाचा असतो आणि तिसरा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा असतो. हा जो मतदारसंघ आहे याची व्याप्ती पूर्ण नाशिक जिल्हा असते, म्हणजे 15 विधानसभा मतदारसंघ म्हणजे 15 तालुके असले. आणि या मतदारसंघामध्ये नाशिक लोकसभेचा पूर्ण मतदारसंघ, दिंडोरी लोकसभेचा पूर्ण मतदारसंघ आणि धुळे लोकसभेचा मालेगावचा भाग, असा 2.5 लोकसभा मतदारसंघाचा हा पूर्ण परिसर या एका मतदारसंघामध्ये असतो. आणि या मतदारसंघामध्ये मतदार जर म्हणाल तर कोण असतात, तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, त्यानंतर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व नगरपंचायत आणि नगर परिषदा यातील नगरसेवक, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक, मालेगाव महानगरपालिकेचे नगरसेवक, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जे 8 सदस्य आहेत हे सदस्य, असे मिळून जवळजवळ 720 ते 725 मतदार यामध्ये असतात, जे नगरसेवक असतात. आणि यांच्या माध्यमातून या निवडणुका होत असतात. आता जी निवडणूक होऊ घातलेली आहे याच्यामध्ये 619 मतदार आहेत, कारण जिल्हा परिषदेची निवडणूक आपल्याकडे झालेली नाहीये आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र होत असतात. त्यामुळे 15 पंचायत समितीच्या निवडणुकांना झाल्यामुळे तिथले सभापती तिथं नाहीये, पंचायत समिती सभापती. आणि कॅन्टोन्मेंट बोर्डावर सुद्धा प्रशासकीय मंडळ असल्यामुळे तिथले नगरसेवक नाही, म्हणून हा 619 मतदारांचा मतदारसंघ आहे. पण मग तुम्ही जसं सांगितलं की 15 विधानसभा मतदारसंघ, 2.5 लोकसभा मतदारसंघ, पण मग इतकी मोठी व्याप्ती असताना मग याला निधी किती मिळतो, विकास निधी किती मिळतो या आमदारासाठी? मुळात बघा असं आहे की प्रत्येक आमदाराला, म्हणजे विधान परिषदेच्या प्रत्येक आमदाराला हा वार्षिक विकास निधी हा फक्त 1 करोड रुपये असतो. आता विधान परिषदेचा आमदार नाशिक जिल्ह्यामधून म्हणा किंवा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधून, महाराष्ट्रामधून विधान परिषदेवर आमदार निवडून जातात, त्यांचा मतदारसंघ असाच थोड्याफार फरकाने इतकाच मोठा असतो. आणि ह्या आमदाराने जर त्या स्थानिक 15 विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांबरोबर संपर्क करून आणि प्रेमाचे संबंध, सलोख्याचे संबंध ठेवून, तसेच जे काही 3 लोकसभा सदस्य आहेत, जसं आपल्याकडे मी म्हटलं की धुळे, नाशिक आणि दिंडोरी, या 3ही खासदारांबरोबर संपर्क ठेवला आणि यांच्याशी जर चांगले संबंध ठेवून यांच्या माध्यमातून सत्तेत असो किंवा नसो, म्हणजे जो आमदार निवडून आलेला तो सत्ताधारी पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा असो, त्याने जर या सगळ्यांशी संबंध ठेवले तर वरिष्ठ सभागृहात काम करताना अवघ्या 72 लोकांचा तो वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषदेचा, आणि तो थेट तिथला आमदार हा मुख्यमंत्र्यांशी कनेक्टेड होतो.
त्यामुळे त्याच्यात जर कर्तृत्व असेल आणि त्याची जर इच्छाशक्ती असेल तर हा 1 कोटीच्या ऐवजी तो प्रत्येक वर्षाला किमान 100 कोटीची कामं या कुठल्याही मतदारसंघामध्ये करू शकतो. निधी शासनाकडून आणू शकतो, पण दुर्दैवाने आजपर्यंत तसं कधी होताना दिसलं नाही. डीपीडीसी मधून यासाठी काही निधी मिळतो? मुळात बघा, जो आमदार होतो त्याचा सर्व निधी जो आहे तो डीपीडीसीच्या माध्यमातूनच येत असतो. परंतु माझं स्वतःचं मत आहे की डीपीडीसी मधून तुमचा फक्त 1 कोटी आमदार निधी आहे. अतिरिक्त निधी हा शासनाकडून तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निधीतून, उपमुख्यमंत्र्यांच्या निधीतून आणि वेगवेगळे जे मंत्री महोदय त्यांच्याकडनं विशेष कार्य करण्यासाठी, जसं पर्यटन विभाग आहे तर पर्यटन विभाग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही काम करू शकतो. अर्थमंत्री अजितदादा पवार होते, त्यावेळी अजितदादा पवार प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्यादा निधी द्यायचे विकास कामं जर योग्य असतील तर. अशा पद्धतीने या आमदाराने जर सर्व मंत्रिमंडळाशी किंवा मुख्यमंत्र्यांशी चांगला संपर्क ठेवला आणि त्याची काम करण्याची जिद्द असली, इच्छा असली आणि सगळ्यात महत्वाचं त्या कामातून त्या जिल्ह्याला विकासाला चालना मिळणार असेल तर निश्चितपणे शासनाकडून तो निधी जास्तीत जास्त आणू शकतो. तुम्ही जसं म्हणा की इच्छाशक्ती असेल तर मोठ्या प्रमाणावर निधी येऊ शकतो. नाशिकमध्ये तसे काही कामं झाली नाही असे एकंदरीत चित्र दिसतंय. परंतु तुम्ही 2 निवडणुकांचा तुम्हाला अनुभव आहे. जसं तुम्ही म्हणाला की या आमदाराला 1 कोटीचा निधी, विकास निधी मिळतो. या निवडणुकांमध्ये जी चर्चा होती, जो घोडे बाजाराची जी चर्चा होती की लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय मतदान, नगरसेवक, लोकप्रतिनिधी मतदान करायला तयार होते, कोट्यवधींची उलाढाल होते असं म्हटलं जातं. या चर्चा आहे किंवा होत असतील पडद्यामागे. तुम्ही 2 निवडणुका लढलेल्या आहात, तर मग हा एवढा खर्च कशासाठी? जर 1 कोटीचा विकास निधी मिळतो, आमदार काम करत नाही आणि मग एवढा कोट्यवधीचा खर्च केला तर नेमका हा कशासाठी? मुळात बघा की आजकाल दुर्दैवाने आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत किंवा ज्या झालेल्या आहेत, एवढ्या 5-25 वर्षात आपण आलेख बघितला, अगदीच या सरकारच्याच काळातला नाही, मागच्या सरकारच्या काळातला जर बघितला तर निवडणुका ह्या प्रचंड महाग झाल्या. आज जनतेचा समज असा झालेला आहे की आम्ही निवडून दिलेला नेता हा निश्चितपणे महाराष्ट्राच्या किंवा केंद्राच्या राजकारणामध्ये जाऊन हा भ्रष्टाचार करणारे आणि पैसे खाणारे. त्यामुळे मतदारांच्या अपेक्षा त्यांच्याकडनं वाढल्या की मग आम्ही तुम्हाला फुकट मतदान का करायचं. आपण अगदीच आता मागच्या वेळी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका किंवा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या, त्यामध्ये प्रचंड पैशाची पूर आहे. आणि मग मतदाराने सुद्धा आता असा विचार करायला सुरुवात केलेली की हे म्हणजे आम्ही निवडून देतो लोकप्रतिनिधी, हे 100% तिकडे जाऊन भ्रष्टाचार करणार आहेत किंवा तिकडे पैसे कमावणार, मग आम्ही कमावलेले काय. परंतु ही आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल की निवडणुकांमध्ये पैसा खर्च होत नाही का, तर निश्चितपणे हे सगळ्यांना माहिती आहे. कारण कोंबडं झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा राहत नाही. त्याप्रमाणे आम्ही म्हटलं की निवडणुकांमध्ये पैसे खर्च होत नाही, तर असं नाहीये. निवडणुका या खरोखर आता खर्चिक झालेल्या आहेत. परंतु या तुम्ही जसं म्हणालात की एवढे पैसे लोक का खर्च करतात, काही लोकांना त्यांचे काही व्यवसाय असतील, चुकीचे व्यवसाय असतील, तर ते झाकण्यासाठी राजकारणामध्ये यायचं असतं, स्वतःचा विकास करायचा असतो. किंवा काही लोकांना असं वाटतं की मी राजकारणामध्ये ही पहिली पायरी आहे आणि हा प्रचंड पैसा जर मी खर्च केला तर उद्या कदाचित मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते किंवा मी माझ्या वरिष्ठांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या गुडबुकमध्ये जाऊ शकतो. अशा पद्धतीने प्रत्येकाच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या वेगळ्या असतात. परंतु हा पैसा खर्च करण्याचं एकमेव कारण आहे की आज राजकारणामध्ये लोकांना आज 10 रुपये टाकले की 100 रुपये कमवण्याची संधी असते. अशा पद्धतीने आता हे राजकारण खूप महागड परंतु अतिशय गलिच्छ दिशेने जात आहे. जसं तुम्ही म्हणालात की भ्रष्टाचार असतो किंवा राजकारण गलिच्छ होतं, तुम्ही 2 निवडणुका लढवल्या, 2012 आणि 18. 2012ची जर परिस्थिती बघितली, तुम्ही शिवसेनेकडून उमेदवारी केली आणि 2018 मध्ये तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार, आणि तुम्ही जेव्हा 2012 उमेदवारी केली तेव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार तुमच्या विरोधात होता. म्हणजे तुम्ही जेव्हा 2 वेळेस उमेदवारी केली तेव्हा 2 वेगवेगळ्या पक्षांमध्ये होता. माझा प्रश्न हा आहे की ह्या निवडणुकीमध्ये पक्षनिष्ठा, म्हणजे लोकप्रतिनिधींच्या बाबतीत आहे, तुमच्याच बाबतीत नाही, तर पक्षनिष्ठा किती महत्वपूर्ण ठरते? कारण ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढलात त्यावेळेस समसमान मतं मिळाली, तेव्हा तुमच्याकडे बहुमत नसतानाही तुम्ही त्या तुलनेमध्ये म्हणजे विजयाच्या अगदी समीप पोहोचला तुम्ही. दुसऱ्या वेळेस तुम्ही जेव्हा निवडणूक लढवली, आम्ही त्याला रिपोर्टिंगला होतो त्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये, त्यावेळेस तुमच्याकडे बहुमत असताना देखील पराभव पत्करावा लागला. तर या दोन्ही निवडणुकांकडे तुम्ही कशा बघता आणि काय नेमकं राजकीय घडामोडी त्या दरम्यान? असं आहे की आपण दोन्ही निवडणुकांचं विश्लेषण सुद्धा वेगळ्या पद्धतीने करूया. 2012ला मी ज्यावेळी निवडणूक लढवली त्यावेळी आता तत्कालीन आमदार जयंतराव जाधव हे आता माझे चांगले मित्र आहेत, पूर्वी चांगले मित्र होते. परंतु राजकारणामध्ये काही गोष्टी आपण स्पष्ट आणि खऱ्या बोलल्या पाहिजे. आज नरेंद्र दराडे बद्दल जी नाराजी मतदारांमध्ये दिसून येते किंवा आपल्या सगळ्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून
जनतेमध्ये बोलले जात आहे, सोशल मीडियावर बोलले जात आहे. हीच नाराजी तत्कालीन आमदार जयंत जाधव यांच्या विरुद्ध होती. त्यांना लोकांनाही असं वाटत होतं की जयंतराव जाधवांनी फक्त राष्ट्रवादीच्या किंवा भुजबळ साहेबांच्याच सांगण्यानुसार कामं केली, अनेक मतदारसंघांमध्ये कामं केली नाही. आणि विशेष करून तत्कालीन पालकमंत्री भुजबळ साहेब यांच्यावर नाशिक जिल्ह्याचा जो त्यावेळी रोष होता, त्या रोषाचा परिणाम सुद्धा काही असा झाला की त्यांच्याकडची मतं सुद्धा मला मिळाली. त्यामुळे तत्कालीन आमदारांवर जर नाराजी होतीच होती, तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, विशेषतः त्यावेळी पालकमंत्र्यांच्या विरोधात जी नाराजी होती, तिचा परिणाम होऊन ती निवडणूक वेगळ्या दिशेला गेली. आणि शिवसेनेकडे फक्त 70 मतं असताना मला 225 मतं मिळाली. आणि त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की नाशिक जिल्ह्यातले सर्व मातब्बर नेते संपूर्णपणे एकगठ्ठा होऊन ते माझ्या पाठीशी उभे राहिले होते. आणि एनडीसीसी बँकेमध्ये सर्वांनी एकमताने माझी उमेदवारी फायनल केली होती नाशिक जिल्ह्यातल्या लोकांनी. त्यामुळे मला 70 मतांपासून 225 मतांपर्यंत मजल मारणं शक्य झालं. दुर्दैवाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांनी माझी 4 मतं बाद केली. मग चिठ्ठीवर टाकलं, समसमान मतं झाली, मी निवडून चिठ्ठीमध्ये माझं नाव आलेलं असताना सुद्धा मला पराभूत घोषित केलं. नंतर 2015 मध्ये उच्च न्यायालयाने मला आमदार म्हणून घोषित केलं. हा सगळा इतिहास झाला. परंतु आमदारांची कार्यपद्धती हा या निवडणुकीतला सगळ्यात मोठा फॅक्टर असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमदार हा जसं 15 आमदारांशी विधानसभेचा कनेक्ट पाहिजे, 3 खासदारांशी कनेक्टेड पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांचे जे मतदार आहेत त्यांच्याही अपेक्षा असतात. त्यांचे मतदार जे तुम्हाला सांगितलं सगळे नगरसेवक, नगर परिषदेचे सदस्य असतात. त्यांच्या मतदारसंघामध्ये छोटासा रस्ता असतो काँक्रीटचा, कुठेतरी मागासवर्गीय दलित वस्तीमध्ये सुधारणा असतात, काही पाण्याच्या बोरवेल करायच्या असतात. अशा छोट्या छोट्या गोष्टींची कामं जरी नगरसेवकांची केली तर त्याच्या विकास निधीला, त्याच्या प्रभागाच्या विकासाला हातभार लागतो नाही. आणि दुर्दैवाने आमदारांनी त्याकडेच लक्ष न दिल्यामुळे ही नाराजी होती. नाही, विकास निधी वगैरे हे तुमचं बरोबर आहे की आमदारांबद्दलची नाराजी होती, परंतु या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये पक्षनिष्ठा ह्या गुंडाळून ठेवल्या जातात, सोयीनुसार राजकारण केलं जातं या निवडणुकीमध्ये, असं निश्चितपणे हा अनुभव मलाही आहे. आणि खरं तर या सगळ्या निवडणुकांमध्ये व्हीप बजावला जातो सदस्यांना किंवा मतदारांना, परंतु त्याला कायदेशीर व्हीप बजावला जातो, कायदेशीर मान्यता आहे त्याला. परंतु त्या व्हीप प्रमाणे त्या सदस्यांनी मतदान केलं की नाही केलं हे क्रॉस चेक करण्याची कुठलीही पद्धती नाही. जे मतदान होतं ते 15 तालुक्यांमध्ये होतं. आणि त्या 15 तालुक्यांच्या ज्या मतपेट्या आहेत त्या एका ठिकाणी आणल्या जातात मतमोजणीच्या दिवशी, आणि त्या सर्व एकत्र केल्या जातात. आणि त्याच्यानंतर मग मतांची विभागणी केली जाते, छाननी केली जाते. त्यामुळे कुठल्या मतदारसंघामध्ये म्हणजे कुठल्या तालुक्यामधून समजा एका तालुक्यामध्ये 20च मतदार असतील तर त्याची मतपेटी जर वेगळी मोजली तर लगेच लक्षात येऊ शकेल की इथल्या 5 शिवसेनेचे उदाहरणार्थ शिवसेनेचे 15 मतदार होते आणि त्या उमेदवाराला तिथं 7च मतं पडली तर 8 मतं फुटली किंवा क्रॉस होती. तर तसं होत नाही. मतमोजणी करताना ही सर्व मतं एकत्र मिसळल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी कुणी मतदान केलं नाही केलं, तुम्ही विरोधी पक्षाला मतदान केलं हे शोधण्याची कुठली यंत्रणा नसल्यामुळे प्रत्येक मतदार हा आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जो योग्य वाटेल त्या उमेदवाराला, आणि योग्य हा शब्द या अर्थाने की जो त्याचा योग्य मान सन्मान वाटेल अशा अर्थाने ते मतदान. पण मग आपण थोडंसं मागे जाऊया. 2012ची जी निवडणूक, जशी यंदाची विधान परिषद निवडणूक असते अपक्ष उमेदवारांमुळे, जसं तुमची देखील निवडणूक प्रचंड गाजली ती फक्त चिठ्ठीमुळे. तुम्ही जसं म्हणालात की 70चं संख्याबळ असताना तुम्ही 225 मते घेतली, म्हणजे विरोधी पक्षातली काही लोकांनी तुम्हाला साथ दिली. परंतु नेमकं अशी काय नेमकं घडलं की तुमचा पराभव तुम्हाला म्हणजे विजयाच्या समीप जाऊन देखील तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला? असं आहे की जे सत्ताधारी असतात ते सत्ता राबवत असतात. त्याही वेळी काय झालं, चिठ्ठीवर जर युनिव्हर्सल ट्रूथ आहे की चिठ्ठीमध्ये जर निकाल झाला तर लॉटरी सिस्टम म्हणतो आपण, आणि ज्याचं नाव निघेल चिठ्ठीमध्ये तो विजयी घोषित केला जातो. आणि माझ्या वेळी 2च उमेदवार होते, मी आणि जयंतराव जाधव, तिसरा उमेदवार नव्हता. त्यामुळे कायद्याप्रमाणे माझं नाव चिठ्ठीमध्ये निघाल्यानंतर मला विजयी घोषित करायला पाहिजे होतं. परंतु तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा त्यावेळी असलेला दबाव आणि या सगळ्या गोष्टीतून त्यांनी सांगितले की नाही आता तुम्ही पराभूत झाला. नंतर ते न्यायालयाने खोटं ठरवून मला विजयी घोषित केला. तर त्यामध्ये बराच काळ निघून गेला आणि त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचं नुकसान झालं. तर मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या बरोबर ज्यांनी हे केलं, जसं तुम्ही बघा की सत्ताधाऱ्यांनी, आज तुम्ही त्यांच्याच बरोबर आहात.
आता त्यांनी तुमचं नुकसान केलं असं वाटतं तुमचं त्यांच्यामुळे एक आमदारकी तुमची गेली. एवढं असं आहे की योगायोगाने आज आपण मुलाखत ज्यावेळी शूट करतो त्यावेळी दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत. शिवसेनेमध्ये पुन्हा फूट पडलेली आहे. तर मी फार निष्ठावान शिवसैनिक आहे. आणि मी 25 वर्ष शिवसेनेमध्ये खूप निष्ठेने काम केलं होतं. उद्धव साहेबांशी थेट माझा कनेक्ट होता. आजही उद्धव साहेबांबद्दल माझ्या मनामध्ये खूप जास्त प्रेम आहे. परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये संजय राऊत, मी नावासह बोलतो, संजय राऊतांनी याच नरेंद्र दराडे यांना जे आत्ताच्या विधान परिषदेचे उमेदवार आहे यांना उमेदवारी देण्यासाठी, मी जर रनिंग आमदार होतो तिथला आणि मला हायकोर्टने डिक्लेअर केलं होतं, म्हणजे मी शिवसेनेतून निवडून आलेला आमदार होतो, तर त्या उमेदवारीवर 2018 माझा अधिकार होता. परंतु संजय राऊतांनी सांगितले की यावेळी तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही कारण आम्हाला नरेंद्र दराडेंना उमेदवारी द्यायची. मग नरेंद्र दराडेंनी त्यावेळी शिवसेनेमध्ये जाऊन उमेदवारी घेतली आणि तेच नरेंद्र दराडे आता शिंदे सेनेकडे म्हणतायत की मी रनिंग आमदार आहे म्हणून मला उमेदवारी पाहिजे. या नरेंद्र दराडेंसाठी मला शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं होतं. मी शिवसेना सोडली नव्हती, मी फक्त उमेदवारी मागितली. या कारणास्तव संजय राऊतांनी मला शिवसेनेतून काढून टाकलं आणि मग माझा तो झालेला अपमान आणि मी 2012ची जिंकलेली निवडणूक, नाशिक जिल्ह्याच्या माझ्याकडनं अपेक्षा आणि माझ्या नाशिक जिल्ह्याला मला मी काय देऊ शकतो यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न, यासाठी मला 2018ची निवडणूक लढवावी लागली. आणि त्याही पलीकडे तुम्हाला सांगेल की मी ज्यावेळी मला संजय राऊतांनी शिवसेनेतून काढून टाकलं त्यावेळी मी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली होती. छत्रपती संभाजीराजे त्यावेळी माझ्या बरोबर होते आणि त्यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून आलो 2012ला, परंतु मला पराभूत केलं. तर आता शिवसेना मला उमेदवारी देणार नाही, माझी इच्छा आहे की मला भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी मिळावी. त्यावेळी फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की आमची महाराष्ट्रभर युती आहे आणि शिवसेनेने त्याला उमेदवारी दिली नाही तर त्याला आम्ही उमेदवारी द्यावी. याच्या कारणास्तव आमची युती तुटू शकते, म्हणून मी तुम्हाला उमेदवारी देऊ शकत नाही. माझा पहिला प्रयत्न हा महायुतीमधून, त्या तत्कालीन युतीमधूनच लढण्याचा, शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीतून लढण्याचाच होता. कारण मी भारतीय जनता पार्टीचा देखील युतीचा उमेदवार होतो 2012, परंतु ते होऊ शकलं नाही. आणि मला संजय राऊतांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध निवडणूक लढवायचीच होती. त्यावेळी मी मान्य उमेदवारांना सांगितलं की मग मला राष्ट्रवादीमध्ये जाऊन निवडणूक लढवावी लागेल. त्यांनी सांगितलं तुमच्यासारखा हुशार माणूस, अभ्यासू माणूस आणि प्रामाणिक कार्यकर्ता हा विधान भवनात असला पाहिजे, ही माझी पण भूमिका आहे. जर समजा आमची युती झाली नाही, म्हणजे तत्कालीन भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही त्यावेळी निवडणुकांमध्ये विधान परिषदेच्या, तर तुम्ही कुठूनही लढलात तर मी तुम्हाला पाठिंबा देईन. आणि मी आपल्या मंचाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांचे नक्कीच आभार मानेन की मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार 2018ला असताना देखील त्यांनी फक्त मला दिलेला शब्द आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता आणि एक निष्कलंक कार्यकर्ता ज्याच्यामध्ये काहीतरी काम करून दाखवण्याची धमक आहे, यामुळे मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना सुद्धा अधिकृत भारतीय जनता पार्टीची मतं मला देण्याची घोषणा केली, मला पाठिंबा दिला. परंतु दुर्दैवाने जसं आपण व्हीपवर म्हणतो त्याप्रमाणे तो व्हीपही बजावला गेला भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना आणि मतदारांना की आपण शिवाजी चव्हाण यांना मतदान करावं. पण त्यानंतर काय घडलं हे नाशिक जिल्ह्याने पाहिलं. पण आता पुन्हा ही जी निवडणूक होते विधान परिषदेची, याची उमेदवारी देताना पुन्हा एकदा तुमचं नाव चर्चेत आलं, तुम्ही भुजबळ साहेबांना भेटला, त्याच्याशी चर्चा केली, असं देखील समोर आलं. नेमकं काय सत्य होतं, तुम्हाला उमेदवारी मिळणार होती? बघा, त्याच्यामध्ये मी गेली 4 वर्ष राजकारणापासून दूर होतो. मी स्वतः राजकारणामधून दूर जातोय किंवा निवृत्ती घेतोय असं मी जाहीर केलं होतं. आणि त्यामुळे मी माझ्या व्यवसायामध्ये वेगळं होतो. मला माझ्या व्यवसायाकडे आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायचं म्हणून राजकारण काही काळासाठी थांबवलं होतं. आता या निवडणुकीच्या वेळी मला समीर भुजबळांचा फोन आला की साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवलं. शंकर भुजबळ साहेब, आता मी राष्ट्रवादीमध्ये जरी आहे, कार्यरत जरी नसतो तरी ते पक्षाचे नेते, म्हणून मग मी त्यांनी बोलवलं तर त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी सांगितले की आपण राष्ट्रवादीने जी जागा मागितलेली आहे, आपले संख्याबळ 107 आहे मतदारांचं, जर समजा आपण राष्ट्रवादीला जागा सुटली तर तुम्ही निवडणूक लढवाल. मी त्यांना सांगितलं की जर महायुती म्हणून ही उमेदवारी मला मिळणार असेल तर निश्चितपणे मी निवडणूक लढवेल. आणि मग मला भुजबळ साहेबांनी एवढं विचारलं की जर समजा ही जागा आपल्याला सुटली नाही, एकनाथ शिंदे साहेबांना सुटली, तर तुम्ही लढवाल का? मग म्हटलं मी आपल्या पक्ष प्रमुखांनी जर परवानगी दिली आणि शिंदे साहेबांना जर मी चांगला उमेदवार वाटला आणि त्यांनी उमेदवारी दिली तर मी माहितीचा उमेदवार म्हणून लढेल. पण माझी प्रायोरिटी अशी असेल की एकतर मी राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवावी
नाहीच झालं तर भारतीय जनता पार्टीने ही सीट जर त्यांच्याकडे सोडवली तर माझी इच्छा आहे की मी भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा लढवावी, कारण मला नाशिक जिल्ह्यासाठी काहीतरी करून दाखवायचं. त्यावेळी भुजबळ साहेबांनी सांगितले की सीएम साहेबांशी म्हणजे फडणवीस साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि मी तुमची त्यांची भेट घालून देतो आणि जर समजा तिथं त्यांना जागा सुटली भारतीय जनता पार्टीला तर त्यांना जर तुम्ही चांगले उमेदवार वाटला तर त्यांनी उमेदवारी दिली तरी लढा तुम्ही, कारण तुमची 2 वेळा संधी उठलेली आहे आणि माझी इच्छा आहे की यावेळी तुम्ही सभागृहात जावं. त्यामुळे मी सांगितलं की ठीक आहे साहेब, तुम्ही पक्षाचे नेते आहात, आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी सुनेत्राताईंनी सांगितलं की तुम्ही तिकडनं जाऊन लढवा निवडणूक, तर मी लढवेल. कारण आता राजकारणामध्ये ह्या गोष्टी काही नवीन राहिल्या नाही. जसं आपण पुण्यामध्ये आता बघितलं की संजय काकडेंचा मुलगा विक्रम काकडे हे भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादीमध्ये जाऊन निवडणूक लढवली, किंवा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये राजकीय सोयीच्या दृष्टिकोनातून कसं नाशिक जिल्ह्यात हिरामन खोसकर यांना हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असताना पवार साहेबांनी त्यांना राष्ट्रवादीमध्ये पाठवलं, आपल्या काँग्रेसमध्ये पाठवलं आणि त्यांना आमदार केलं होतं. राजकीय सोयीने किंवा विधानसभेलाही भारतीय जनता पार्टीच्या काही उमेदवारांना शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली होती, शिंदे साहेबांच्या काही उमेदवारांना भारतीय जनता पार्टीने. पण मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला उमेदवारी मिळाली असेल, तुम्हाला वाटतं की तुमचा विजय निश्चित झाला असता? निश्चितपणे मला असं वाटतं की आजही 2012ची निवडणूक ही नाशिक जिल्ह्याच्या सर्व मतदारांच्या डोक्यात आहे आणि मनातही आहे. आणि आजही नाशिक जिल्ह्यातले, मी अतिशयोक्ती नाही सांगत, तुमच्या वर्तमानपत्रांच्या मी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातूनही बघा आणि जनतेच्या माध्यमातूनही बघा, प्रत्येकाला असं वाटतं की असा आमदार आपल्या नाशिक जिल्ह्याचा असला पाहिजे. त्यामुळे ही जी काय आता विद्यमान आमदारांबद्दल नाराजी आहे ती माझ्या बाबतीत राहिली नसती. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना 2012ला मला आमदार बघायचं होतं किंवा 2018ला मला आमदार झालेलं बघायचं होतं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये काहीतरी चांगलं काम करताना बघायचं होतं, त्या मतदारांनी आणि काही नवीन मतदारांनी सुद्धा निश्चितपणे मला साथ दिली असते. विद्यमान आमदारांबद्दल नाराजी असो मग तरी ते निवडून येतात, मग अशी कोणती जादू ते करतात की ते निवडून? बघा, असं आहे की निवडणुका या साम दाम दंडभेदीवर लढवल्या जातात आणि यातला साम आणि भेद ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या जातात. दाम आणि दंड या 2 गोष्टी जास्त वापरल्या जातात ह्या निवडणुकांमध्ये आणि प्रत्येकाची आपली निवडणूक लढवण्याची एक स्टाईल असते, त्यांची ती स्टाईल आहे, त्याच्यामुळे ते निवडून आले. तर मग तुम्ही 2 निवडणुका लढल्या, ह्या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? एकूणच म्हणजे अपक्ष उमेदवाराला कितपत महत्व या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी त्याला स्वीकारतात, असं काही आहे का? अपक्ष उमेदवाराला या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी स्वीकारतात किंवा त्याच्या पाठीशी उभे राहतात? बघा, मुळात निवडणुका या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढवल्या पाहिजे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणुका लढवल्याच गेल्या पाहिजे या मताचा मी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही माझी पोस्ट पाहिली असेल की ज्यावेळी शिवसेना किंवा महाविकास आघाडीने उमेदवार द्यायचा नाही असं संजय राऊतांनी डिक्लेअर केलं, त्यावेळी त्यांच्यावर टीका करणार मीच पहिल्यांदा होतो की आमच्याकडे आता मतदार नाही किंवा मतदान 100 असते तरी आम्ही उमेदवार देतो. परंतु त्यांनी त्यावेळी ते हे विसरले की 100 असते तर लढवले असते, परंतु शिवाजी शहाने निवडणूक 70 मतं असताना लढवली होती. त्यामुळे किती मतदार आहेत यापेक्षा तुम्ही निवडणुका लढवल्या पाहिजे तर लोकशाही जिवंत राहते. आणि आता तुम्ही जे अपक्ष मतदारांचं उमेदवारांचं म्हणताय तर खरी ही निवडणूक अतिशय वेगळ्या वळणावर आता गेलेली. महायुतीचे उमेदवार जे आहेत त्यांच्याकडे जवळजवळ 450-500 मतांचं गणित असताना सुद्धा त्यांना 2 अपक्ष उमेदवारांच्या पाठीमागे जाऊन त्यांची मनधरणी करावी लागते. त्यासाठी 3 मंत्र्यांना नाशिकमध्ये तळ ठोकावा लागतो, मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं. याच्यावरून एक लक्षात घ्या की जो उमेदवार दिला गेलाय त्याच्याबद्दल निश्चितपणे नाराजी असावीच किंवा त्या उमेदवाराला खात्री नसावी की मी निवडून येईल. नाहीतर अपक्ष उमेदवाराच्या विरुद्ध जर महायुतीची 450-500 मतांची गोळाबेरीज असलेला उमेदवार जर म्हणत असेल की नाही त्यांना खाली बसवा, तुम्ही निवडणुकाच व्हायला नको, म्हणजे तुमची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीच तुम्ही प्रयत्न करताय जे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. पण मग तुम्ही कसं म्हटलं 450-500 मतं त्यांच्याकडे आहेत म्हणजे संख्याबळ, पण मग ते प्रत्यक्ष म्हणजे शरीराने सोबत आहेत परंतु मनाने त्यांच्या सोबत कितपत असते? बघा, आताची निवडणूक ही तुम्ही किती काही जरी म्हटलं तरी सुद्धा फार वेगळ्या वळणावर गेले जसं मी तुम्हाला सांगितलंय. आणि आता 3च उमेदवार बॅलेटवर आहेत ज्यांची दोघांची माघार नाही होऊ शकली, प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते. परंतु प्रसाद हिरेंनी जाहीर पाठिंबा दर्डेंना दिलेला आहे आणि गोकुळ गीतेंनी प्रचार थांबवलेला आहे. याचा अर्थ त्यांचं नाव बॅलेट पेपरवर जरी असलं तरी ते मतदारांपर्यंत गेले, पोहोचले, सर्वार्थाने पोहोचले नाही पोहोचले हे माहित नाही. त्यामुळे मला तरी आज महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं एकंदरीत चित्र दिसतंय. परंतु निवडणुकांमध्ये काहीही होऊ शकतं याचा इतिहास आपण 2012ला अनुभवलेला आहे. एक शेवटचा प्रश्न,
ही जी मतमोजणी होती नेमकं ही मतमोजणीची पद्धत कशी असते? आणि जसं की तुम्ही म्हणाला की तुम्हाला आणि तेव्हा जयंत जाधव तुमचे विरोधक होते, समसमान मतं मिळाली, तुमची 4 मतं 5 मतं जी बाद ठरवली होती. तर ही ही प्रक्रिया कशी असते, म्हणजे कोटा कसा ठरवला जातो आणि निवडून येण्यासाठीची जी हे आहे संख्याबळ आहे ती किती साधारणपणे आवश्यक असते? असं आहे की आताच्या निवडणुकीच्या संदर्भाने मी तुम्हाला सांगतो की आता 619 मतदार आहेत. 619 मतदारांपैकी जेवढं मतदान होईल, आपण असं गृहीत धरूया की 100% मतदान होईल आणि 619 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. मतपेटीमध्ये 619 मतं वेगवेगळ्या मतपेट्यांमध्ये जमा झाली. ती सर्व मतमोजणी दिवशी एकत्र केली जातात. त्याच्यानंतर त्याची छाननी केली जाते. म्हणजे त्यातल्या बाद मतपत्रिका कोणत्या आणि व्हॅलिड मतपत्रिका, वैध मतपत्रिका कोणत्या. आपण असं समजूया की 19 मतपत्रिका बाद झाल्या, कारण याच्यामध्ये पसंती क्रम द्यायचा असतो आणि तो तिथल्याच पेनने द्यायचा असतो. एक दुसरी गोष्ट, तो अंकातच द्यायचा असतो, अक्षरी द्यायचा नसतो. तिसरी महत्वाची गोष्ट, तिची चौकट असते, बॉक्स असतो, त्याच्यामध्येच तो मतदानाचा पसंती क्रमांक लिहायचा असतो त्या मतदाराने. म्हणजे मग तो इंग्रजीमध्ये लिहो, मराठीमध्ये लिहो, त्या तिसरी भाषा त्याला तिसऱ्या भाषेत तो लिहित आहे. त्याच्यामुळे या दोन प्रकारे जर मतदान केलेलं नसेल किंवा त्या मतपत्रिकेवर काही निशाणी केली असेल, मतदाराची ओळख पटेल असं काही केलेलं असेल, तर ती मतपत्रिका बाद होते. आता जी वैध मतं आहेत, 600 मतं आपण गृहीत धरूया की 19 बाद झाली, 600 मतं वैध ठरली. तर त्या 600 मतं वैध ठरल्यानंतर त्या याच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी कोटा ठरवला जातो. तर 600 डिवायडेड बाय 2 म्हणजे 300 प्लस 1 असं 301 मतांचं हा कोटा ठरवला जातो. आणि मग पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होते. जर 3 उमेदवार आहेत, आता आपण असं गृहीत धरूया की तिघांनी मतं घेतली, जरी त्या दोघांनी पाठिंबा डिक्लेअर केलेला असला, एकाने पाठिंबा डिक्लेअर केला, एकाने प्रचार थांबवला, तरी सुद्धा मतदारांना अधिकार आहे की बॅलेट पेपरवर असलेल्या 3 उमेदवारांपैकी मी कोणाला मतदान करावं. आणि चौथा नोटाही असतो याच्यामध्ये. आता तो थोडासा कळीचा मुद्दा आहे. मी जर सक्रिय राजकारणामध्ये असतो तर मी आता ते आव्हानित केलं असतं. कुठल्या तरी एका राजकीय पक्षाने ते आव्हानित करायला पाहिजे होतं की प्रत्येक निवडणुकीमध्ये नन ऑफ द अबोव्ह, नाही यापैकी कोणी नाही, वरीलपैकी कोणी नाही, असं जर असतं तर नोटा काढण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनला सुद्धा नाही, तो असायला पाहिजे होता. परंतु आता त्या 3 मतदारांपैकी जसे जसे आता लोकांना मतं पडलेली असतील, ती मतमोजणी होऊन 3 गठ्ठे तयार केले जातील आणि त्यातला तपासल्या जाईल की 301 प्लसचा कोटा कुणी पूर्ण केलेला आहे. जर ज्या उमेदवारांनी एखाद्या उमेदवारांनी 301 अधिक काही मतं घेतलेली असतील तर तो विजयी घोषित होतो पहिल्या फेरीमध्ये. पण जर 3ही उमेदवारांमध्ये 301 पर्यंत कुणीच पोहोचलं नाही तर मात्र मग त्या 3 उमेदवारांच्या मतपत्रिकांमध्ये सर्वात कमी मतं ज्याला आहे त्याला बाद ठरवलं जातं आणि त्याच्या मतदान पत्रिकेवरील सेकंड प्रेफरन्सची मतं, ही पसंती क्रमाची निवडणूक आहे. पहिला, दुसरा, तिसरा असा पसंती क्रम द्यावा लागतो. जर तुम्हाला कंपल्सरी नाहीये की दुसरा पसंती क्रम दिलाच पाहिजे, तुम्हाला 1 नंबर तर लिहावाच लागतो. तुम्ही फक्त 1 लिहिला आणि 2 आणि 3 लिहिला तर तुमचं मत बाद होतं. परंतु तुम्ही 1 लिहिलेला आहे आणि दुसऱ्या उमेदवाराला 2 लिहिलेला आहे, तर ती त्यात जो सगळ्यात कमी मतं आहे त्या मतदाराच्या मतपत्रिकेवरील सेकंड प्रेफरन्सची जी मतं आहे ती मोजली जाते आणि ती मग या राहिलेल्या 2 उमेदवारांमध्ये वाटल्या जातात, ज्याला जेवढी मतं पडली. तसं केल्यानंतर जर पुन्हा कोटा पूर्ण झाला तर म्हणजे मग जो कोटा पूर्ण करेल त्याला विजयी घोषित केल्या जातात. आणि तसं करून पण जर 301 पर्यंत म्हणजे सेकंड प्रेफरन्सची, दुसऱ्या पसंतीची मतं आणि पहिल्या पसंतीची मतं अशी एकत्र मिळून सुद्धा जर कोटा पूर्ण झाला नाही तर मग तिसरी फेरी होत नाही, कारण इथं 3च उमेदवार आहेत. त्यामुळे 2च उमेदवार शिल्लक राहतात. या दोन्ही उमेदवारांमध्ये ज्याला जास्त मतं आहेत त्याला विजयी घोषित केलं. आणि दुर्दैवाने असं घडू नये पुन्हा नाशिकमध्ये की दोन्ही उमेदवारांना समान मतं पडली तर मग त्याच्यावर चिठ्ठी पद्धतीने निकाल देण्याची पद्धत आहे. परंतु ही चिठ्ठी वेगळी असणार आहे. मला मी हेही सांगतो की जर इथं 3 मतं असली, 3 उमेदवार असले आणि 2 राहिलेल्या शेवटच्या 2 उमेदवारांमध्ये जर टाय झालं आणि मतमोजणी सारखी झाली तर त्यांची मतमोजणीसाठी कोण निवडून आला त्यासाठी चिठ्ठी टाकली जाईल. ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल तो पराभूत घोषित केला जातो. अच्छा, म्हणजे हे कायद्यात तरतूद आहे. ज्याची चिठ्ठी निघेल तो पराभूत असेल आणि ज्याची चिठ्ठी शिल्लक राहील तो निवडून आलेला. हे 3 उमेदवार असले म्हणजे 2 पेक्षा जास्त उमेदवार असले आणि माझ्या वेळी 2च उमेदवार होते, त्याचा कायदा वेगळा आहे की 2च उमेदवार असले सुरुवातीपासूनच
आणि दोघांमध्ये टाय झालं तर चिठ्ठी टाकली तर ज्याची चिठ्ठी निघाली तो विजयी होऊ शकतो. अशा कायद्यामध्ये 2 तरतुदी आहेत. हे होते शिवाजी सहाने, ज्यांनी 2 विधान परिषदा निवडणूक लढण्याचा त्यांचा अनुभव आहे. राजकारणातील अत्यंत मुत्सद्दी विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम करणारे शिवाजी सहाने यांनी 2 विधान परिषदा निवडणूक लढवल्या. आणि आजच्या आपल्या या चर्चासत्रामध्ये एकूणच ही विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया कशी असते, राजकारणाची निष्ठा आणि घोडेबाजार यावर देखील त्यांनी अतिशय दिलखुलास अशा गप्पा आपल्यासोबत मारल्या. आणि एकूणच या विधान परिषद म्हणजे यंदाचीच नाही, परंतु विधान परिषद निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं काम करायला हवं आणि कशा पद्धतीनं आमदाराच्या कामाची जी व्याप्ती आहे त्या बाबतीत त्यांनी अतिशय सखोल आपल्यासोबत चर्चा केली. सर, धन्यवाद. आपण माय महानगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या दर्शकांना माहिती दिली. धन्यवाद.